Good morning, guys. Today is our lecture number 2. In this lecture, we will study about the subgroups, theorems depends on subgroups, examples based on the subgroups, and some homework. Okay. So definition of subgroup is a subset H of a group G is a subgroup of G if H forms a group with respect to an operation on G. A subset H of a group G. एखादा जर जीचा सबसेट असेल, H इज अ सबसेट ऑफ G, आपण Hला आपण काय म्हणू, सबसेट म्हणू Gचा. सबसेट H ऑफ अ ग्रुप G इज अ सबग्रुप. हा सबग्रुप तेव्हाच होईल जेव्हा H हा सर्व प्रॉपर्टी ग्रुपच्या सॅटिस्फाय करेल अंडर द ऑपरेशन ऑफ ॲडिशन. जर ग्रुप G हा जर G नॉन एम्प्टी सेट तुमचा ग्रुप असेल अंडर द पॉझिटिव्ह ऑपरेशन, आणि H हा सर्व प्रॉपर्टी अंडर द पॉझिटिव्ह ऑपरेशन जर सॅटिस्फाय करत असेल तेव्हा H काय होईल, तुमचा सब ग्रुप होईल. जर नॉन एम्प्टी सेट G तुमचा ग्रुप असेल अंडर द ऑपरेशन ऑफ मल्टिप्लिकेशन, तर नॉन एम्प्टी सेट या सबसेट H विच इज अ सबसेट ऑफ G आणि पण ग्रुपच्या सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायला पाहिजे अंडर द ऑपरेशन ऑफ मल्टिप्लिकेशन, तेव्हाच सबसेट H हा Gचा काय होईल, सब ग्रुप होईल. पुन्हा एकदा रीड करतो डेफिनेशन सबग्रुपची, लक्ष द्या. अ सबसेट H ऑफ अ ग्रुप G इज अ सबग्रुप ऑफ G. सबसेट H हा Gचा तेव्हाच सबग्रुप राहील इफ H फॉर्म्स अ ग्रुप. जर H स्वतः ग्रुप फॉर्म करत असेल, म्हणजे त्या चार प्रॉपर्टीज ज्या आहेत, क्लोजर, असोसिएटिव्ह, एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी, एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स, ह्या जर चार प्रॉपर्टीज H स्वतः सॅटिस्फाय करत असेल विथ रिस्पेक्ट टू द ऑपरेशन ऑन G, म्हणजे जे ऑपरेशन Gवर लावून आपण ग्रुप प्रूव्ह केलं तेच ऑपरेशन Hवर लावून जर तो सुद्धा चार प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल तेव्हाच सबसेट H काय होईल, तुमचा सबग्रुप होईल. फर्स्ट थेरम आहे बेस्ड ऑन द सबग्रुप्स. स्टेटमेंट वाचतो, लक्ष द्या. अ नॉन एम्प्टी सबसेट H ऑफ अ ग्रुप G इज अ सबग्रुप ऑफ G if and only if A, B belongs to H, implies that AB belongs to H, and second condition is A belongs to H, it implies that A inverse belongs to H. आपल्याला शो करायचं आहे नॉन एम्प्टी सबसेट H ऑफ अ ग्रुप G इज अ सबग्रुप. हा जो नॉन एम्प्टी सबसेट घेऊन राहिलो आपण Gचा, त्याला आपण H म्हटलं. ठीक आहे, H काय तुमचा नॉन एम्प्टी सबसेट आहे ग्रुप Gचा. हा सबग्रुप तेव्हाच होईल, काय होईल, हा सबग्रुप तेव्हाच होईल जेव्हा हा या दोन कंडिशन काय करेल, सॅटिस्फाय करेल. त्यामधले फर्स्ट कंडिशन आहे तुमची A, B बिलॉंग्स टू H. जर तुम्ही या नॉन एम्प्टी सबसेटमधले जर दोन एलिमेंट घेत असाल तर ते दोन्ही एलिमेंटचा वर जे ऑपरेशन लावून जो रिझल्ट येईल तो रिझल्ट पण तुमचा त्या सबसेटमध्ये जर बिलॉंग होत असेल, म्हणजेच क्लोजर प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय होत असेल, तर क्लोजर प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय होत असेल आणि नेक्स्ट कंडिशन आहे तुमची A बिलॉंग्स टू H इम्प्लाइज दॅट A इनवर्स बिलॉंग्स टू H, म्हणजे इनवर्स प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय होत असेल, फर्स्ट इज अ क्लोजर प्रॉपर्टी अँड सेकंड इज द एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स, या जर दोन प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय होत असेल कशावरती, या सबसेट H वरती, तेव्हा आपण या Hला काय म्हणणार आहे, सबग्रुप म्हणणार आहे. कशाचा, ग्रुप Gचा. ओके. लेट G बी अ ग्रुप आपल्याला गिवन दिलेला आहे. लेट G बी अ ग्रुप. या थिरमला आपण दोन पार्टमध्ये प्रूव्ह करू. नेसेसरी पार्टमध्ये आपण कन्सिडर करू H काय तुमचा सबग्रुप आहे. जर तो सबग्रुप असेल तर या कंडिशन काय होईल, तुमच्या सॅटिस्फाय होईल. आणि सफिशियंट पार्टमध्ये कन्सिडर करू आपण या प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते, त्यानंतर आपल्याला तिथे प्रूव्ह करावं लागेल H काय तुमचा सबग्रुप आहे. चला तर थेरम प्रूव्ह करू. लेट G बी अ ग्रुप, हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. तुमचा नॉन एम्प्टी सबसेट G काय तुमचा ग्रुप आहे. लेट G बी अ ग्रुप, देन नेसेसरी पार्ट इज गिवन दॅट H इज अ सबग्रुप ऑफ G. नेसेसरी पार्टमध्ये आपण कन्सिडर करतोय की H काय तुमचा सबग्रुप आहे ग्रुप Gचा. गिवन दॅट H इज अ सबग्रुप ऑफ G, देन बाय द डेफिनेशन H कॉमा डॉट इज अ ग्रुप. H कॉमा डॉट काय होईल, तुमचा ग्रुप होईल अंडर द ऑपरेशन ऑफ multiplication. Therefore, H satisfies all the properties of groups under the operation of multiplication. सबग्रुप होत आहे म्हणजे काय होत आहे, H हा तुमचा ग्रुपच्या सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो
H satisfies all the properties of the groups under the operation of multiplication. Then by the closure property आता तो H जो आहे तुमचा काय आहे, तुमचा सबग्रुप आहे. सबग्रुप आहे म्हणजे तो ग्रुपच्या सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो. देन बाय द फर्स्ट प्रॉपर्टी, देन बाय द क्लोजर प्रॉपर्टीवरून काय लिहू शकतो आपण, इफ A, B बिलॉंग्स टू H इट इम्प्लाइज दॅट A डॉट B बिलॉंग्स टू H. म्हणजे त्यांचं जे मल्टिप्लिकेशन घेऊ ते पण कुठे बिलॉंग होईल, तुमचा H मध्येच येईल. ऑल्सो विच इज द रिक्वायर्ड फर्स्ट कंडिशन. हेच आपली काय होती, फर्स्ट कंडिशन ही होती. जर आपण Hमधून जो 2 एलिमेंट घेऊ त्यांचं मल्टिप्लिकेशन कुठे बिलॉंग झाले, तुमचा Hमध्येच बिलॉंग झालं पाहिजे. ओके, तिथं आपली फर्स्ट कंडिशन देते. ओके, इथं आपली फर्स्ट कंडिशन काय झाली, ट्रू झाली. त्यानंतर अगेन बाय द एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. ग्रुप आहे म्हणजे त्याने 4 प्रॉपर्टी सॅटिस्फाय केलं आहे. 4 प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या म्हणजे ही 4थी प्रॉपर्टी आहे तुमची एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. देन बाय द एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स सांगतो तुम्हाला, इफ A बिलॉंग्स टू H इट इम्प्लाइज दॅट A इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू H. जर तुमचा Hमध्ये बिलॉंग होत असेल, देअरफॉर आपण म्हणू शकतो त्याचा जो इनवर्स आहे A इनवर्स पण कुठे बिलॉंग होईल, तुमचा Hमध्येच बिलॉंग होईल. आणि हेच काय आपली सेकंड प्रॉपर्टी आहे, तर आपण म्हणू शकतो विच इज अवर सेकंड कंडिशन. हेन्स इट फॉलोज द नेसेसरी पार्ट. इथे आपला नेसेसरी पार्ट प्रूव्ह झाला की आपण काय केलं होतं, H इज अ सबग्रुप हा कन्सिडर केला होता. H काय तुमचा सबग्रुप आहे आणि या 2 कंडिशन काय केल्या आपण, ट्रू आहे म्हणून असं प्रूव्ह केलं. ओके, आता आपण कन्सिडर करूया 2 कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत आणि या दिलेल्या कंडिशनवर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे तुमचा नॉन एम्प्टी सबसेट H काय तुमचा सबग्रुप आहे. सफिशियंट कंडिशन गिवन दॅट A, B बिलॉंग्स टू H इट इम्प्लाइज दॅट AB बिलॉंग्स टू H. जर 2 एलिमेंट आपल्याला Hमधून दिले असेल तर त्यांचा प्रोडक्ट पण कुठे येईल, तुमचा Hमध्येच बिलॉंग होईल. आणि सेकंड कंडिशन गिवन आहे, A जर Hमध्ये असेल तर त्याचा इनवर्स पण कुठे असेल, तुमचा Hमध्येच असेल. नाऊ वी हॅव टू प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आहे मग आपल्याला, नाऊ वी हॅव टू प्रूव्ह दॅट H इज अ सबग्रुप ऑफ G. सबग्रुप प्रूव्ह करण्यासाठी काय प्रूव्ह करावं लागेल आपल्याला, H इज अ सबग्रुप प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे H ने काय करायला पाहिजे, ग्रुपच्या 4ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायला पाहिजे. दॅट इज टू प्रूव्ह दॅट H, डॉट इज अ ग्रुप. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, दॅट इज टू प्रूव्ह दॅट अबव कंडिशन वी हॅव टू शो दॅट H, डॉट सॅटिस्फाईज ऑल द प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह द अबव कंडिशन, ज्या आधीच्या कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत त्या कंडिशन प्रूव्ह करायसाठी वी हॅव टू शो दॅट H डॉट सॅटिस्फाईज ऑल द प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप. Hने काय करायला पाहिजे, ग्रुपच्या सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायला पाहिजे. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी काय मग ग्रुपची, क्लोजर प्रॉपर्टी. क्लोजर प्रॉपर्टीमध्ये काय करतो असतो आपण, 2 एलिमेंट घेतो ग्रुपचे, 2 एलिमेंट घेतो सेटचे, नॉन एम्प्टी सेटचे, आणि त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे त्यावर ते बायनरी ऑपरेशन लावतो. बायनरी ऑपरेशनचा जो रिझल्ट येईल तो जर त्या नॉन एम्प्टी सेटमध्ये बिलॉंग होत असेल तर आपण म्हणतो त्या नॉन एम्प्टी सेटने काय केलं, क्लोजर प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली. लेट कन्सिडर A, B बिलॉंग्स टू H. 2 एलिमेंट घेतले आपण H वरून. इट इम्प्लाइज AB बिलॉंग्स टू H बाय द कंडिशन. हे आपल्याला कंडिशन दिलेली आहे बघा, आपण गिवन कंडिशन घेतली आहे, गिवन दॅट AB बिलॉंग्स टू H. जर 2 एलिमेंट जर Hमध्ये असेल तर त्यांचा प्रोडक्ट पण कुठे येईल, तुमचा Hमध्येच येईल. यावरून आपण सांगू शकतो की 2 एलिमेंट जर Hमधून घेऊ त्यांचा प्रोडक्ट पण कुठे येईल, Hमध्येच येईल. म्हणजे H कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो, H इज अ क्लोजर अंडर द मल्टिप्लिकेशन, अंडर द डॉट असं आपण म्हणू शकतो. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज अ असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. असोसिएटिव्ह प्रॉपर्टीमध्ये काय करत असतो आपण, 3 एलिमेंट घेतो. जो नॉन एम्प्टी सेट आपल्याला ग्रुप किंवा सबग्रुप दाखवायचं आहे त्या नॉन एम्प्टी सेटमधून आपण 3 एलिमेंट घेतो. 3 एलिमेंटनी कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, A डॉट ऑफ B डॉट C इक्वल्स टू A डॉट ऑफ B डॉट C. ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, तेव्हा आपण काय म्हणतो सेट कसा आहे तुमचा, असोसिएटिव्ह आहे. ओके, लेट कन्सिडर A, B, C बिलॉंग्स टू H. Hमधून आपण काय करू, 3 एलिमेंट कन्सिडर करू, A, B अँड C. बट H इज अ सबसेट ऑफ G. H काय तुमचा Gचा सबसेट आहे. जर सबसेटमध्ये एलिमेंट बिलॉंग होते म्हणजेच त्या सेटमध्ये पण एलिमेंट बिलॉंग होत असेल, म्हणजे Hमध्ये जर ABC येत असेल तुमचे तर Gमध्ये पण ABC बिलॉंग होत असेल.
त्यावरून आपण लिहू शकतो A, B, C ऑल्सो बिलॉंग्स टू अ G. पण गिवन दॅट G काय आहे तुमचा, गिवन काय दिलेला आहे तुमचा, G आहे ग्रुप. ओके, ABC बिलॉंग्स टू अ G, बट G इज अ ग्रुप. G इज अ ग्रुप आहे म्हणजे तो चारही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय, म्हणजे तो असोसिएटिव्ह प्रॉपर्टी पण सॅटिस्फाय करतोय. म्हणजेच आपण लिहू शकतो इफ A, B, C बिलॉंग्स टू G, इट कॅन बी रिटन ॲज A इंटू B इंटू C इक्वल्स टू A इंटू B इंटू C फॉर ऑल A, B, C बिलॉंग्स टू G अँड G इज अ ग्रुप. ओके, यावरून आपण लिहू शकतो इट इम्प्लाइज दॅट A इंटू B इंटू C इक्वल्स टू A इंटू B इंटू C फॉर ऑल A, B, C बिलॉंग्स टू H. म्हणजे साठी पण ही प्रॉपर्टी काय होईल, सॅटिस्फाय होईल. देअरफॉर आपण लिहू शकतो H इज असोसिएटिव्ह अंडर द मल्टिप्लिकेशन और डॉट. आपण याला काय म्हणू शकतो, H इज असोसिएटिव्ह अंडर द मल्टिप्लिकेशन और डॉट. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे आपली एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. लेट A बिलॉंग्स टू H, इट इम्प्लाइज दॅट A इनवर्स बिलॉंग्स टू H बाय सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन होते आपण जे गिवन घेतलं ना, गिवन घेतलं A बिलॉंग्स टू H, इट इम्प्लाइज दॅट A इनवर्स बिलॉंग्स टू H. आपल्याला गिवन दिली होती सेकंड कंडिशन. यावरून आपण एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी ही प्रॉपर्टी प्रूव्ह करू. लेट A बिलॉंग्स टू H, इट इम्प्लाइज दॅट A इनवर्स बिलॉंग्स टू H विच इज अवर सेकंड कंडिशन. ओके, असं जर असेल त्यावरून आपण लिहू शकतो A इंटू A इनवर्स इज ऑल्सो बिलॉंग्स टू H. A पण H मध्येच असेल, A इनवर्स पण H मध्येच असेल. देन बाय द क्लोजर प्रॉपर्टी A इंटू A इनवर्स कशात येईल तुमचा, H मध्येच येईल. दिस इज द इक्वेशन नंबर 1. सिन्स H इज अ सबसेट ऑफ G, H काय तुमचा Gचा सबसेट आहे आणि Gचा काय तुमचा ग्रुप आहे. म्हणजेच A बिलॉंग्स टू G, देअर एक्झिस्ट A इनवर्स बिलॉंग्स टू G सच दॅट G हा तुमचा ग्रुप आहे म्हणजे तिथे इनवर्स पण एक्झिस्ट असेल, देअर पण आपण लिहू शकतो इफ A बिलॉंग्स टू G, देअर एक्झिस्ट A इनवर्स बिलॉंग्स टू G सच दॅट A इंटू A इनवर्स इक्वल्स टू E विच इज ऑल्सो बिलॉंग्स टू G. म्हणजेच या A इंटू A इनवर्सला काय लिहू शकता तुम्ही, E लिहू शकता. आणि हा E कुठे बिलॉंग होईल तुमचा G मध्ये. देन बाय इक्वेशन 1 वरून काय लिहू शकता तुम्ही, A इंटू A इनवर्स इक्वल्स टू E अँड E बिलॉंग्स टू H. देअरफॉर आपण इथे लिहू शकतो आयडेंटिटी एक्झिस्ट इन H. जर A इंटू A इनवर्स बिलॉंग्स टू H असेल आणि A इंटू A इनवर्सची व्हॅल्यू किती मिळत आहे आपल्याला, E मिळत आहे. म्हणजेच आपण लिहू शकतो इक्वेशन 1 वरून A इंटू A इनवर्सच्या ठिकाणी E लिहू शकतो आणि E बिलॉंग्स टू H. देअरफॉर आपण लिहू शकतो आयडेंटिटी एक्झिस्ट इन H. ओके, नंतर लास्ट प्रॉपर्टी आपल्याला सॅटिस्फाय करायची आहे. लास्ट प्रॉपर्टी होती आपली एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. ओके, इफ E बिलॉंग्स टू H, आधीच्या प्रॉपर्टीमध्ये आपण शो केला एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी, म्हणजे H मध्ये काय एक्झिस्ट होते, तुमची आयडेंटिटी एक्झिस्ट होते. त्यामुळे आपण लिहू शकतो E बिलॉंग्स टू H, इट इम्प्लाइज दॅट A बिलॉंग्स टू H, देअर एक्झिस्ट A इनवर्स बिलॉंग्स टू H. E बिलॉंग्स टू H, इट इम्प्लाइज इच A बिलॉंग्स टू H. जर A तुमचा H मध्ये बिलॉंग होत असेल, देन बाय द सेकंड कंडिशन देअर एक्झिस्ट A इनवर्स बिलॉंग्स टू H. A पण तुमचा H मध्ये बिलॉंग होत असेल आणि A इनवर्स पण तुमचा H मध्ये बिलॉंग होत असेल. जर या दोघांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन घेतलं आणि तुम्हाला जर आयडेंटिटी मिळत असेल तर आपण म्हणू एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स, म्हणजे आपण म्हणू इनवर्स काय तुमचा एक्झिस्ट आहे. ओके, such that A into A inverse equals to E. ह्या A belongs to H, it implies that A inverse also belongs to H. या दोन एलिमेंटचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन घेतलं, जर तुम्हाला आयडेंटिटी मिळत असेल, त्यांना आपण म्हणणार आहे की इनवर्स एक्झिस्ट आहे. ओके, सच दॅट A इंटू A इनवर्स इक्वल्स टू E. आधीच्या प्रॉपर्टीमध्ये आपण प्रूव्ह केलं A इंटू A इनवर्स इक्वल्स टू काय मिळतं आपल्याला, E मिळते. ओके, हेन्स इनवर्स एक्झिस्ट इन H. आपण म्हणू शकतो इनवर्स काय तुमचा एक्झिस्ट आहे. देअरफॉर वी कॅन शो दॅट H कॉमा डॉट सॅटिस्फाईज ऑल द प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप. H कॉमा डॉट काय सॅटिस्फाय करत आहे, ग्रुपचे चारही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत आहे. देअरफॉर बाय द डेफिनेशन H इज अ सबग्रुप ऑफ अ ग्रुप G, हेन्स प्रूव्ह. म्हणजे आपण काय शो करू शकतो, H इज अ सबग्रुप, H काय तुमचा सबग्रुप आहे ऑफ अ ग्रुप G, हेन्स प्रूव्ह. नेक्स्ट थेरम आहे आपला
a non-empty subset H of a group G is a subgroup of G if and only if A comma B belongs to H. It implies that AB inverse belongs to H. आधीच्या थेरम सारखंच या थेरमला पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, थेरमचं स्टेटमेंट म्हणते आपल्याला अ नॉन एम्प्टी सबसेट H ऑफ अ ग्रुप G इज अ सबग्रुप ऑफ G. नॉन एम्प्टी सबसेट H, जीचा जो नॉन एम्प्टी सबसेट येईल तुमचा H नावाचा. ओके, H इज अ नॉन एम्प्टी सबसेट ऑफ G. H इज अ नॉन एम्प्टी सबसेट ऑफ G इज अ सबग्रुप. हा H काय तुमचा सबग्रुप आहे. केव्हा बनेल तो सबग्रुप? जर तो ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल. A comma B belongs to H. It implies AB inverse belongs to H. ही जर प्रॉपर्टी तो सॅटिस्फाय करत असेल तेव्हा H काय बनेल तुमचा सबग्रुप बनेल. ओके, फर्स्ट वी कन्सिडर H इज अ सबग्रुप ऑफ G. इफ अँड ओनली इफची कंडिशन आहे. म्हणजे एकदा आपल्याला कन्सिडर करावं लागेल H इज अ सबग्रुप आणि प्रूव्ह करावं लागेल ही कंडिशन तो सॅटिस्फाय करतोय. ठीक आहे, आणि नेक्स्ट आपल्याला कन्सिडर करावं लागेल ही कंडिशन सॅटिस्फाय होते आणि तेव्हा आपल्याला प्रूव्ह करावं लागेल H काय तुमचा सबग्रुप आहे. फर्स्ट वी कन्सिडर लेट H बी अ सबग्रुप ऑफ G. फर्स्टली आपण कन्सिडर करू H काय तुमचा सबग्रुप आहे. लेट H बी अ सबग्रुप ऑफ G. Therefore it satisfy all the properties of group. Then by all the therefore we can written as A comma B belongs to H. It implies AB inverse belongs to H. जर H जर हा तुमचा सबग्रुप असेल म्हणजेच तो ग्रुपच्या सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल. सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल देअरफॉर आपण लिहू शकतो A comma B belongs to H. It implies that AB inverse belongs to H. आता आपल्याला कॉन्व्हर्सली सॅटिस्फाय करायचं आहे. बघा, H जेव्हा आपण सबग्रुप घेतला तेव्हा ही प्रॉपर्टी काय झाली ऑटोमॅटिकली सॅटिस्फाय झाली. आता आपण कन्सिडर करू ही प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे H काय तुमचा सबग्रुप आहे. ओके, गिवन दॅट A comma B belongs to H. It implies AB inverse belongs to H. दिस इज इक्वेशन नंबर 1. हे आपल्याला गिवन दिलेलं आहे आणि हिअर वी हॅव टू प्रूव्ह दॅट H इज अ सबग्रुप ऑफ G. इथे काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला H आहे तुमचा सबग्रुप आहे. सबग्रुप आहे म्हणजे आपल्याला दोन कंडिशन प्रूव्ह करावं लागेल. फर्स्ट कंडिशन आहे तुमची जर तुम्ही H मधून जर दोन एलिमेंट घेतले त्यांचा प्रोडक्ट पण तुमचा कुठे बिलॉंग व्हायला पाहिजे H मध्ये बिलॉंग व्हायला पाहिजे. ओके, आणि एखादा जर एलिमेंट तुम्ही H मधून कन्सिडर करत असाल तर त्याचा इन्व्हर्स पण तुमचा H मध्येच एक्झिस्ट व्हायला पाहिजे. हिअर वी हॅव टू प्रूव्ह दॅट H इज अ सबग्रुप ऑफ G. सबग्रुप प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला या दोन कंडिशन सॅटिस्फाय करावं लागेल. ओके, सिन्स H इज अ नॉन एम्प्टी सबसेट ऑफ G. H काय घेतला आपण नॉन एम्प्टी सबसेट घेतला G चा. Let A belongs to H. It implies that A into A inverse belongs to H by the condition 1. इथं काय आहे A comma B belongs to H. जर आपण H मधून दोन एलिमेंट जर घेत असो then it implies AB inverse belongs to H. Therefore if A belongs to H, जर आपण A जर H मधून कन्सिडर करू तर इथे काय लिहिता येईल आपल्याला A into A inverse also belongs to H. Therefore A belongs to H. It implies that A into A inverse belongs to H असं आपण इथे लिहू शकतो. But A into A inverse is equals to E which is also belongs to H. Therefore A is also belongs to H and E is also belongs to H. Therefore A is also belongs to H, E is also belongs to H and H is a subset of G. H काय तुमचा सबसेट आहे G चा. म्हणजेच A comma E H मध्ये बिलॉंग होत आहेत. यावरून आपण सांगू शकतो A comma E कुठे बिलॉंग होतील G मध्ये पण बिलॉंग होतील. इट इम्प्लाइज दॅट A comma E belongs to G. देअर एक्झिस्ट A inverse belongs to G. A जर G मध्ये बिलॉंग होते आणि G काय तुमचा ग्रुप आहे म्हणजे त्याचा इन्व्हर्स पण एक्झिस्ट होते तुमचा G मध्येच. देअरफॉर आपण लिहू शकतो इफ A comma E belongs to G, there exists A inverse belongs to G such that E into A inverse equals to A inverse. कसा लिहू शकतो आपण याला E into A inverse equals to A inverse which is equation number 2. This is our identity and this is our element A inverse. Identity element it gives the element. Then by equation number 1, equation number 1 काय मिळेल तुम्हाला E comma A belongs to H. E comma A belongs to H. बघा इक्वेशन नंबर 1 सांगते जर दोन एलिमेंट आपण H मध्ये घेऊ H मधून जर घेऊ तर यात दोन एलिमेंटला आपण लिहू शकतो A into B inverse belongs to H. इथे आपण घेतोय E into A belongs to H.
हे जर दोन एलिमेंट आपण एच मधून कन्सिडर करू तर याला लिहिता येईल आपल्याला ई इंटू ए इन्व्हर्स बिलॉंग्स टू एच, आणि या ई इंटू ए इन्व्हर्सला असं आपल्याला काय लिहिता येईल, ए इन्व्हर्स लिहिता येईल. म्हणजेच ए इन्व्हर्स बिलॉंग्स टू कुठे येईल, एच होईल. म्हणजे ए बिलॉंग्स टू एच अँड इट इम्प्लाइज ए इन्व्हर्स बिलॉंग्स टू एच. यावरूनच आपल्याला लिहिता येते इफ बी बिलॉंग्स टू एच इट इम्प्लाइज बी इन्व्हर्स बिलॉंग्स टू एच. ओके. जर इथं कसं कन्सिडर केलं आपण, इथं जर ई कॉमा ए बिलॉंग्स टू एच जर कन्सिडर करू आपण, यालाच लिहिता येते इक्वेशन नंबर 1 वरून ई इंटू ए इन्व्हर्स बिलॉंग्स टू एच, आणि या ई इंटू ए इन्व्हर्सलाच तुम्हाला ए इन्व्हर्स लिहिता येते. म्हणजेच ए इन्व्हर्स बिलॉंग्स टू एच. म्हणजे ए बिलॉंग्स टू एच इट इम्प्लाइज ए इन्व्हर्स बिलॉंग्स टू एच. इट इम्प्लाइज दॅट B belongs to H, it implies B inverse belongs to H. This is by equation number 2. Next, if A comma B inverse belongs to H, it implies that A B inverse of inverse belongs to H by equation number 1, and it implies AB belongs to H. याला जर सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल AB belongs to H. Thus the property is satisfied, that is A comma B belongs to H, it implies that H comma B belongs to H, it implies that A into B belongs to H, and A belongs to H, it implies that A inverse belongs to H. Therefore या दोन प्रॉपर्टीज सॅटिस्फाय करायच्या होत्या, आणि या दोन प्रॉपर्टीवरून काय सांगू शकतो आपण, H काय तुमचा सबग्रुप आहे. Hence H is a subgroup of G. Hence proof. Now we start the first example. The first example is, let G be a group of all real numbers under the addition, and let H be the set of all integers. Show that H is a subgroup of G. First example दिलेलं आहे आपल्याला, let G be a group of all real number. G काय तुमचा ग्रुप आहे कशाचा, ऑल रिअल नंबरचा. अंडर द ॲडिशन कोणतं ऑपरेशन यूज केलं त्याने ग्रुप प्रूव्ह करायसाठी, ॲडिशन ऑपरेशन यूज केलेलं आहे. अँड लेट H इज अ सेट ऑफ ऑल इंटिजर्स. H काय तुमचा सेट आहे ऑल इंटिजर्सचा. शो दॅट H इज अ सबग्रुप ऑफ G. आपल्याला इथे शो करायचं H काय तुमचा सबग्रुप आहे बा Gचा. म्हणजेच तुम्हाला शो करावं लागेल A comma B belongs to H, then it implies that AB inverse belongs to H. ओके. पण ॲडिशनमध्ये म्हणजेच आपल्याला इथे शो करावं लागेल A plus B belongs to H. ओके. अँड A belongs to H, it implies that minus A is also belongs to H. अशा दोन कंडिशन आपल्याला इथे दाखवावं लागेल. म्हणजेच H काय होईल तुमचा सबग्रुप होईल. नाव वी स्टार्ट द सोल्युशन ऑफ एक्झाम्पल नंबर 1. लेट G इज द सेट ऑफ ऑल रिअल नंबर. फ्रॉम द गिवन आपण लिहू शकतो G काय तुमचा सेट आहे ऑफ ऑल रिअल नंबर. या सेटला आपण रिप्रेझेंट करतो G इक्वल्स टू G इज अ सेट ऑफ A where A belongs to all real number and it is a group under the addition. G काय तुमचा ग्रुप आहे under the addition. Also H is a set of all integers and a set of all integers ला आपण रिप्रेझेंट करतो H equals to A where A belongs to I where I is the integer. Thus H belongs to G. इंटिजरचा सेट आहे H. इंटिजरचा सेट कोणता आहे H. आणि G कशाचा सेट आहे, G सेट आहे तुमचा रिअल नंबरचा. आणि इंटिजर्स ऑलवेज अ सबसेट ऑफ रिअल नंबर. म्हणजे सर्व इंटिजर्स कुठे बिलॉंग होतात, रिअल नंबरमध्ये बिलॉंग होतात. देअरफॉर आपण लिहू शकतो H बिलॉंग्स टू G. नाव हिअर वी हॅव टू प्रूव्ह दॅट H इज अ सबग्रुप ऑफ G. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आपल्याला, शो करा म्हणते की H इज अ सबग्रुप ऑफ G. H इज अ सबग्रुप ऑफ G शो करायचं आहे. म्हणजेच आपल्याला शो करायचं आहे फॉर A comma B belongs to H, it implies that A plus B belongs to H. अँड सेकंड कंडिशन आपल्याला शो करावी लागेल फॉर A belongs to H. जर आपण H मधून जर एखादा एलिमेंट घेऊ A, देन देअर एक्झिस्ट मायनस A ऑल्सो बिलॉंग्स टू H. म्हणजे त्याचा जो इन्व्हर्स आहे तो पण त्या सेटमध्ये बिलॉंग व्हायला पाहिजे. शो करू मग आपण फर्स्ट कंडिशन. लेट A comma B belongs to H. जर दोन एलिमेंट आपण H मधून जर घेतले A comma B belongs to H, it implies that A plus B belongs to H. फर्स्ट कंडिशन इज सॅटिस्फाईड. जर H कसा सेट आपला इंटिजरचा सेट आहे आणि दोन इंटिजर आपण कन्सिडर केल्यानंतर दोन इंटिजरचं जर आपण ॲडिशन केली तर पुन्हा काय मिळेल आपल्याला, इंटिजरच मिळेल. म्हणजे A comma B belongs to H जर घेऊ आणि त्या दोघांचे जर आपण ॲडिशन करू A plus B कुठे पण मिळेल आपल्याला
इंटिजरच मिळेल. इंटिजर मिळेल म्हणजे कोणत्या सेटमध्ये मिळेल? याच्या सेटमध्ये मिळेल. म्हणजे ए प्लस बी बिलॉंग्स टू एच. फर्स्ट कंडिशन इज सॅटिस्फाईड. हीच होती आपली फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन आपली इथे काय झाली? सॅटिस्फाईड झाली. वी नो दॅट अंडर द ॲडिशन आयडेंटिटी इज 0. अंडर द ॲडिटिव्ह ऑपरेशन आयडेंटिटी काय असते तुमची? 0 असते. अँड 0 इज अन इंटिजर. 0 काय तुमचा? इंटिजरच आहे. म्हणजे 0 बिलॉंग्स टू एच. 0 बिलॉंग्स टू कुठे होईल? इंटिजर्समध्येच बिलॉंग होईल तुमचा 0. Therefore, each a belongs to h, then there exists a minus a belongs to h such that a plus minus I, it can be written as equals to minus a plus a equals to 0. जर a तुमचा h एखादा एलिमेंट a जर आपण h मधून घेऊ, त्याचं इनवर्स h मध्येच एक्झिस्ट होते की नाही हे बघण्यासाठी मायनस a बिलॉंग्स टू h, त्याचा इनवर्स आपण h मधून घेऊ आणि त्या दोघांचं जे ॲडिशन आहे ते काय मिळालं पाहिजे? आपल्याला आयडेंटिटी मिळायला पाहिजे. जर आयडेंटिटी मिळत असेल तरच आपण म्हणू इनवर्स एक्झिस्ट आहे. ईच ए बिलॉंग्स टू एच, देन देअर एक्झिस्ट अ मायनस ए बिलॉंग्स टू एच सच दॅट ए प्लस ऑफ मायनस ए इट गिव्स 0 और मायनस ए प्लस ए इट गिव्स अगेन 0. म्हणजे सेकंड कंडिशन पण काय झाली तुमची? प्रूव्ह झाली. हेन्स एच इज अ सबग्रुप ऑफ जी. म्हणजे फर्स्ट कंडिशन काय होती आपली? जर दोन एलिमेंट जर आपण एच मधून घेतले तर त्यांचे ॲडिशन पण कुठे मिळायला पाहिजे? आपल्याला एच मध्ये मिळायला पाहिजे. ओके. आणि सेकंड कंडिशन होती आपली, जर एखादा एलिमेंट जर आपण एच मधून घेऊ तर त्याचा जो निगेटिव्ह इनवर्स आहे तो पण कुठे एक्झिस्ट व्हायला पाहिजे? एच मध्ये एक्झिस्ट व्हायला पाहिजे. तेव्हाच आपण एचला काय म्हणू? आपण सबग्रुप म्हणू. इथे फर्स्ट कंडिशन पण सॅटिस्फाय झाली आणि सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. जर आपण एचला काय म्हणू शकतो आपण? हेन्स एच इज अ सबग्रुप ऑफ जी. Second problem is, if H and K are the subgroup of G, then show that H intersection K is a subgroup of G. H आणि K जर तुमचे सबग्रुप असेल तर त्या दोघांचं जर इंटरसेक्शन केलं ते पण तुमचे काय राहतील? सबग्रुपच राहतील. हे शो करायचं आहे. याच क्वेश्चनला ऑरमध्ये असं पण विचारू शकतात, शो दॅट इंटरसेक्शन ऑफ एनी टू सबग्रुप ऑफ जी इज अ सबग्रुप ऑफ जी. याच क्वेश्चनला कसं विचारू शकतात? Intersection of any two subgroup of G is again a subgroup of G. Let H and K are the subgroup of G. H and K काय घेतले तुम्ही? सबग्रुप घेतले G चे. Let H and K are the subgroup of G, then they contain the identity element. आता ते स्वतः सबग्रुप आहे. स्वतः सबग्रुप आहे म्हणजे त्या ग्रुपचे सर्व प्रॉपर्टी एक्झिस्ट करते. ग्रुपच्या सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी प्रॉपर्टी पण सॅटिस्फाय करत आहे. एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत आहे याचाच मिनिंग हा होते की ते काय करत आहे? आयडेंटिटी एलिमेंटला एक्झिस्ट करत आहे. म्हणजे आपण इथे लिहू शकतो एच अँड के आर द सबग्रुप ऑफ जी, देन दे कंटेन द आयडेंटिटी एलिमेंट ऑल्सो ई. म्हणजे ई काय होईल? त्यांचा आयडेंटिटी एलिमेंट होईल. हेन्स एच इंटरसेक्शन के इज अ नॉन एम्प्टी सबसेट ऑफ जी. एच इंटरसेक्शन के इज अ नॉन एम्प्टी सबसेट ऑफ जी. Here we have to prove that H intersection K is a subgroup of G. आपल्याला काय शो करायचं आहे? प्रॉब्लेममध्ये शो करायचं आहे H इंटरसेक्शन काय आहे? तुमचा सबग्रुप आहे Gचा. म्हणजेच आपल्याला शो करायचं आहे A, B बिलॉंग्स टू H इंटरसेक्शन K. जर आपण दोन एलिमेंट जर आपण H इंटरसेक्शनमधून जर घेऊ तर त्या दोन एलिमेंटचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट पण H इंटरसेक्शनमध्येच बिलॉंग व्हायला पाहिजे. ही फर्स्ट प्रॉपर्टी सॅटिस्फाय करावं लागेल. म्हणजेच A, B बिलॉंग्स टू H इंटरसेक्शन K. इट इम्प्लाइज A इंटू B बिलॉंग्स टू H इंटरसेक्शन K. आणि सेकंड प्रॉपर्टी आहे आपली, जर एखादा एलिमेंट जर आपण H इंटरसेक्शनमध्ये घेऊ तर त्याचा जो इनवर्स आहे A इनवर्स इट ऑल्सो बिलॉंग्स टू H इंटरसेक्शन K. ओके. चला तर आपण थेरम प्रूव्ह करू. लेट A, B बिलॉंग्स टू H इंटरसेक्शन K. दोन एलिमेंट आपण H इंटरसेक्शन K या सेटमधून घेतले. आता H इंटरसेक्शन K या सेटमधून घेतले. इंटरसेक्शनचा सेट आहे म्हणजे A, B या H मध्ये पण बिलॉंग होतील आणि A, B या K मध्ये पण बिलॉंग होतील. ठीक आहे. या दोन सेटमध्ये कॉमन एलिमेंट होते त्यामुळेच या इंटरसेक्शनमध्ये एलिमेंट आले. म्हणजेच आपण A, B लिहू शकतो. A, B बिलॉंग्स टू H अँड A, B बिलॉंग्स टू K. बट H अँड K काय आहे? तुमचे सबग्रुप आहे. प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे. बट H and K are the subgroup of G. Therefore, we can written as A, B belongs to H. It can be written as by using the closure property A into B belongs to H. And
A comma B belongs to K, then by the closure property we can be written as A into B belongs to K. This is equation number 1. A into B belongs to H. A into B belongs to H मध्ये बिलॉंग होते and A into B also belongs to K. H मध्ये पण बिलॉंग होते प्रोडक्ट आणि K मध्ये पण बिलॉंग होते, म्हणजे A into B also belongs to H इंटरसेक्शन K मध्ये पण बिलॉंग होईल. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होती. हीच आपली काय होती, फर्स्ट कंडिशन होती. इथे आपली फर्स्ट कंडिशन प्रूव्ह झाली. आता आपल्याला प्रूव्ह करायची आहे सेकंड कंडिशन. ओके, इफ ए बिलॉंग्स टू एच इंटरसेक्शन के. सेकंड कंडिशनसाठी काय प्रूव्ह करावं लागेल, आपल्याला एक एलिमेंट घ्यावं लागेल एच इंटरसेक्शन के मधून आणि या एलिमेंटचा इन्व्हर्स पण या एच इंटरसेक्शन के मध्येच बिलॉंग होते, आपल्याला तिथे दाखवावं लागेल. लेट कन्सिडर ए बिलॉंग्स टू एच इंटरसेक्शन के. एच इंटरसेक्शन के मध्ये आहे म्हणजेच आपण त्याला लिहू शकतो ए बिलॉंग्स टू एच अँड ए बिलॉंग्स टू के. ए बिलॉंग्स टू एच अँड ए बिलॉंग्स टू के. बट एच अँड के काय आहे तुमचे सबग्रुप आहे. एच अँड के काय तुमचे सबग्रुप आहे. सिन्स एच अँड के आर द सबग्रुप ऑफ जी. सबग्रुप केव्हा बनले ते, जेव्हा त्यांचा इन्व्हर्स एक्झिस्ट होता. म्हणजे एला पण या सेटमध्ये इन्व्हर्स एक्झिस्ट आहे, एला के सेटमध्ये पण इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. म्हणजेच आपण लिहू शकतो ए इन्व्हर्स बिलॉंग्स टू एच अँड बी इन्व्हर्स बिलॉंग्स टू के. ओके, सॉरी, इथे तुमचा ए इन्व्हर्स येईल. ए इन्व्हर्स बिलॉंग्स टू एच, ए बिलॉंग्स टू एच आणि एच इज अ सबग्रुप, देअरफॉर ए इन्व्हर्स बिलॉंग्स टू एच. ऑल्सो ए बिलॉंग्स टू के, बट के इज अ काय तुमचं सबग्रुप आहे. सबग्रुप आहे म्हणजे इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. इन्व्हर्स एक्झिस्ट आहे म्हणजेच आपण लिहू शकतो ए इन्व्हर्स बिलॉंग्स टू के. बघा मग ए इन्व्हर्स बिलॉंग्स टू एच अँड ए इन्व्हर्स बिलॉंग्स टू के, म्हणजे हा ए इन्व्हर्स एच इंटरसेक्शन के मध्ये पण येईल. म्हणजेच आपण लिहू शकतो ए इन्व्हर्स ऑल्सो बिलॉंग्स टू एच इंटरसेक्शन के. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. देन बाय इक्वेशन नंबर 1 and 2 आपण लिहू शकतो एच इंटरसेक्शन के इज अ सबग्रुप ऑफ जी. एच इंटरसेक्शन के ने दोन्ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या, दोन्ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय केलेल्या आहेत, त्यामुळे आपण लिहू शकतो एच इंटरसेक्शन के इज अ सबग्रुप ऑफ जी. Therefore, the intersection of any two subgroup of G is a subgroup of G. Hence, prove. म्हणजे आपल्या इथे थेरम प्रूव्ह झाला. काय होता आपला थेरम? The intersection of any two subgroup of G is again a subgroup of G. Next theorem आहे आपला theorem prove that the union of two subgroup is not a necessarily a subgroup. जसं आपण युनियनसाठी इंटरसेक्शनसाठी थेरम सॉल्व केला, काय होता थेरम आपला आधीचा, द इंटरसेक्शन ऑफ एनी टू सबग्रुप ऑफ जी इज अगेन अ सबग्रुप ऑफ जी. म्हणजे दोन सबग्रुपचं जर आपण इंटरसेक्शन घेऊ तर ते इंटरसेक्शन पण काय राहील तुमचा सबग्रुप राहील, बरोबर. तसंच हा नेक्स्ट थेरम आहे आपला, जर दोन सबग्रुपचं जर तुम्ही युनियन घेतला तर तो सबग्रुप राहू पण शकते किंवा नाही राहू शकत. मे ऑर मे नॉटची कंडिशन इथे एक्झिस्ट होते. आता आपण याला काउंटर एक्झाम्पल घेऊन सॉल्व करू. We prove the given result by using the counter example. Let G be a group of integers under the addition. Therefore, we consider G equals to, आता कशाचा ग्रुप म्हटला आहे, इंटिजर्सचा ग्रुप म्हटला आहे. इंटिजर्सचा ग्रुप म्हटला म्हणजे कोणते येतील आपल्या जी मध्ये कोणकोणते एलिमेंट येतील, 0 +-1 +-2 +-3 अप टू द +-इन्फिनिटी पर्यंतचे एलिमेंट येतील. Therefore, आपल्याला G मिळेल. Let G be a group of integers under the addition. Therefore, G can be written as G is a set of 0 +-1 +-2 +-3 up to the so on +-infinity. Let consider H is a set of all even integers. G आहे आपला सेट ऑफ इंटिजर्स, पण H आपण सेट कन्सिडर करतोय ऑल इवन इंटिजर्सचा, म्हणजे यामध्ये कोणते नंबर येतील, फक्त इवन इंटिजर्स येतील. Therefore, H can be written as H is a set of 0 +-2 +-4 +-6 up to the so on, and K equals to set of integral multiple of 3. K काय घेतला आपण, सेट घेतलाय इंटिग्रल मल्टिपल ऑफ 3. Therefore, K is a set of 0 +-3 +-6 +-9 up to the so on, म्हणजे हे कशाचे 3 चे मल्टिपल राहतील कुठे, K च्या सेटमध्ये. Here H and K are both are the subset of G. Here H and K both are the subset of G. H and K काय घेतले आपण, सबसेट घेतले कशाचे, G चे, आणि G काय तुमचा ग्रुप आहे. इट इज इझी टू से दॅट H and K are the subgroup of G. सबसेट आहे, ग्रुपचे आहे, म्हणजे H and K काय झाले तुमचे सबग्रुप झाले. नाऊ
एच युनियन के, जर एच युनियन के जर आपण घेतला तर त्यामध्ये एलिमेंट येतील आपल्याकडे 0 ±2 एच आणि के या दोन सेटचं आपल्याला युनियन घ्यायचं आहे. युनियन घ्यायचं आहे म्हणजे दोन सेटचं काय करायचं आहे आपल्याला, कंबाईन करायचं आहे. तर एच युनियन के मध्ये एलिमेंट येतील आपले 0 ±2 ±3 ±4 अप टू द +-6 अप टू द सो ऑन. एच युनियन के मिळाला. आता आपण ग्रुपच्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करून बघू. जर याला आपण काय कन्सिडर करू, सबग्रुप जर कन्सिडर करू तर हा ग्रुपच्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायला पाहिजे. लेट कन्सिडर 2,3 बिलॉंग्स टू एच युनियन के. एच युनियन के मधून 2,3 आपण दोन एलिमेंट कन्सिडर केले. जी ग्रुप आहे आपला अंडर द ऑपरेशन ऑफ ॲडिशन, म्हणजे इथे पण आपल्याला कशाच्या अंडर चेक करावं लागेल, ॲडिशनच्या अंडर चेक करावं लागेल. 2 + 3 केल्यानंतर किती मिळेल आपल्याला 5, अँड 5 डज नॉट बिलॉंग्स टू एच युनियन के. 5 बिलॉंग होते का एच युनियन केच्या सेटमध्ये, नाही बिलॉंग होत. म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टी कोणती होती आपली, फर्स्ट प्रॉपर्टी क्लोजर प्रॉपर्टी. क्लोजर प्रॉपर्टी काय केली, अनसॅटिस्फाय झाली इथे, बरोबर. फर्स्ट प्रॉपर्टीज अनसॅटिस्फाय झाली म्हणजेच एच युनियन के काय होईल, तुमचा सबग्रुप होईल का, नाही. Thus the closure property does not satisfied, hence H union K is not a subgroup of G. म्हणजे तो सबग्रुप होणार नाही, म्हणजे त्याने सबग्रुपच्या प्रॉपर्टीज सॅटिस्फाय केला नाही, म्हणजे तो सबग्रुप होणार नाही. Thus the union of two subgroup need not be a subgroup. म्हणजे आपण म्हणू शकतो the union of two subgroup need not be a subgroup. म्हणजे दोन सबग्रुपचा युनियन हा ग्रुप राहू पण शकते किंवा नाही राहू शकत. ओके, नेक्स्ट इज अवर होमवर्क. स्क्रीनशॉट काढून घ्या, ठीक आहे. दोन प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे. आज इथे आपला लेक्चर संपला. थँक्यू.